नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषद विद्यालयाचा कारभार सध्या प्रभारी मुख्याध्यापकांच्या खांद्यावर सुरू असून नियमित मुख्याध्यापक पद भरण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे। पवनी नगर परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हे परिसरातील एक नावाजलेले शैक्षणिक केंद्र मानले जाते। अनेक वर्षांपासून या विद्यालयाने दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवली आहे। डॉक्टर, इंजिनियर तसेच परदेशात नोकरी करणारे अनेक विद्यार्थी या विद्यालयातून घडले आहेत। मात्र मागील 9 सप्टेंबर 2025 पासून रवींद्र कुमार बिलवणे यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला असला तरी त्यांना अद्याप नियमित करण्यात आलेले नाही। तब्बल 26 वर्षांपासून शिस्तबद्ध अध्यापन आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणारे बिलवणे सर हे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मानले जातात। त्यांच्या कार्यकाळात विद्यालयाची शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे अनेक शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे। विशेष म्हणजे नवीन शिक्षण धोरणानुसार पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे। मात्र नियमित मुख्याध्यापक नसल्याने ही प्रक्रिया रखडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सध्या विद्यालयात मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक अशी 2 पदे रिक्त आहेत। याशिवाय डिसेंबर महिन्यात आणखी 2 शिक्षक सेवानिवृत्त होणार असल्याने शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच संदर्भात शिक्षण सभापती सारिका संदीप नंदरधने यांनी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही पदे तातडीने पदोन्नतीने भरणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे। अन्यथा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करणे कठीण होईल आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पवित्र पोर्टलवरील पद मान्यतेची मुदत 31 मे 2026 पर्यंत असल्याने आता नगर परिषद प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर दुसरीकडे मुख्याध्यापक पद कायमस्वरूपी भरावे या मागणीसाठी पवनीकर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे निवेदन देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। लोकनाय न्यूज, हरिश्चंद्र भाजीपाले, पवनी।